पराव्या नारी रुखमाई समान, हे तो गेले नेमोनी ठाई, चेची जाई होतो माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. कैसे न हो? इंद्रासारखे न हो, चंद्रासारखे न हो, म्हणजे स्वर्गातल्या देवांसारखे न हो. ते स्वर्गामध्ये जे जे देव राहतात हे विषयभोगी आहेत, कामसू आहेत, कामिका आहेत. त्यांच्याकडे फक्त सूट एकच, सकाळी उठल्यावर काय देवपूजा करतात का ते? नाही. मग त्यांच्या डोक्यामध्ये एकच, सुरापान. परत म्हणजे तिथे स्वर्गातल्या अप्सरा सकाळी उठलं की गायन चालू करून दिलं, आणि ते गायन काय देवाचं थोडंच करतात. ते देवाचं गायन केलं असतं तर म्हटलं असतं काहीतरी, पण विषयी गायन करणारे तालामध्ये स्वरामध्ये असे वेगवेगळे राग गाऊन अगदी आनंदात. तसे पूर्वीचे राजे त्यांच्या राजमहालामध्ये असे काही गायकांना ते घ्यायचे आणि मग त्यांना खजिना बी द्यायचे, द्रव्य द्यायचे. ते गायक आले की त्यांना असं, आणि मग त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी चालायच्या, म्हणजे मद्यपान, स्त्री, ह्या सगळ्या गोष्टी. देवादिदेव बाकीचे सगळे स्वर्गातले असणारे हे सुद्धा असेच कामिक आहेत. म्हणून त्यांच्यासारखे आमचे विष्णुदास नाहीत, तैसे नव्हे. त्यांच्या स्वर्गामधले उत्कृष्ट भोग भोगूनसुद्धा अहिल्याला भोगण्याची इच्छा शिल्लक राहिली. तर ते गौतम ऋषी, अहिल्या ही सुंदर होती, आणि गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये गौतम ऋषींचं बाहेर गेलेले असताना त्यांनी काय केलं, त्यांचं रूप धारण करून त्या चंद्राने है ना, इंद्राची कथा येते ना, त्यांनी ते त्या ठिकाणी भोग घेतला. तर तेव्हा ज्यावेळेला गौतम ऋषी आले त्यावेळेला त्यांना ते कळालं, आणि कळाल्यावरती आता गौतम ऋषींचं रूप धारण करून केलेलं होतं त्यांनी ते, आणि ते देव असल्या कारणाने त्यांना ते जमलं. पण ज्यावेळेला आले त्यांना कळालं त्यावेळेला त्यांना शाप दिला त्या इंद्राला, आणि अंगाला भग पडली आणि चंद्र झाला काळा. काय? इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारदा चुकला चाळा भजनाचा. असं कुशातलं प्रमाण देव जाणे मला नाही माहिती, पण म्हणतात. अरे मला प्रमाण नाही सापडलं ते कशाचं. हां, काय झाले त्यातलं आहे का ते? हां, वाचण्याच्या संगे नको जाऊ म्हणा, चंद्र झाला काळा भजनाचा. बरोबर आहे. पण ते महाराज म्हणायचे, पण हे कोणाचा अभंग? त्या असेल गाथेत असेल कोणाच तरी, किंवा क्षेपकामध्ये सुद्धा असू शकतो. चला, तर तेव्हा अशा प्रकारे त्यांना ते म्हणून त्याचे भग पडलेली अंगाची ते कुठे गेली म्हटले सांगितलं तर कुठे गेली हो? लोहदंड तीर्थ. त्या लोहदंड त्याला सांगितलं कुठे ते पंढरपूरला चंद्रभागेत असणाऱ्या तीर्थात यावं लागलं त्याला. त्याला सांगितलं की जिथे हा लोखंडाचा दंड, लोहदंड हा जिथे पाण्यावर तरेल त्या ठिकाणी तुझे ते हे काम होणार आहे, त्या वेळेला तुझं हे प्रायश्चित्त पूर्ण होईल. मग आता पाण्यावर तरण्यासारखी अशी काय अवस्था आहे? हां, तेव्हा त्या ठिकाणी तो आला असता, त्याचं ते गेलेलं. म्हणून तिथं लोहदंड तीर्थ आहे. कुठं? पंढरपूरमध्ये बी आहे. आणि त्याचा पूर्ण काळा झाला होता, पण त्याला कलेने उजाळा मिळाला वरदानामुळे, काही का होईना. म्हणून तो चंद्र तरी डाग राहिलेच, डागाळलेला राहिला, डाग गेला नाही. जे गावीचा चंद्र क्षयरोगी. हां हां, उदय अस्त होत होत असता लागी. हां, सुखाची चळीत जळगाते. तेव्हा यांची अवस्था वाईट झाली. का झाली? तर का असं का झालं? तर ते विष्णुदास नाहीत. कोण नाहीत? चंद्र इंद्र हे काय विष्णूचे दास थोडेच आहेत. तेव्हा तुकोबराय म्हणतात आम्ही कोण आहोत? विष्णूचे दास आहोत. आणि विष्णूचे दासांच्याकडे बांधिलकी आहे. आणि
काय बांधिलकी आहे असं म्हणताल तर विष्णूचे दास कसे आहेत तर विष्णूसारखेच आहेत, पूर्ण काम बनलेले. किंवा ज्यांनी विष्णूला अंगीकारलं की त्याचा काम नाश पावतो. जे विशेष आहे, देवाचा अंगीकार केल्यावर शिवाय कामाचा नाश होत नाही. देवाच्या व्यतिरिक्त कामाचं स्वातंत्र्य आहे. जगत निर्माण करतानाच असं केलेलं आहे त्याने की जगतातल्या सगळ्या पदार्थांच्यामध्ये काम समाविष्ट व्हावं अशी त्याचीच आज्ञा आहे. आणि त्या कामाने जगत चालावं. कामनेमुळं जगत चालतं. कामना नाही राहिल्यावर जगत कसं काय चालेल. त्या ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली, प्रजापतींची उत्पत्ती करायला लावली. त्यात पहिले प्रजापती म्हणून यांना उत्पन्न केलं, सनकादिक तयार केले, सनत सनंदन सनातन सनतकुमार. पण ते सातवांश प्रधान बनले. त्यांना म्हणले आता सृष्टीच्या उत्पत्तीला लागा. ते म्हणले पिताश्री हे करणं तुच्छ आहे. जीवाने नेहमी मोक्षाचा विचार केला पाहिजे. कोणी सांगितलं? ते म्हणले बापाच्या विरोधात. बाप मुक्त नाही पुत्र मुक्त असं होऊ शकतं का? होतं. असा काही नियम नाही. आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही हे सृष्टी आम्ही नाही काय करणार, आम्ही नित्य असेच राहू आणि भगवंताच्या सेवेत राहू. त्यांनी समाध्या लावून घेतल्या. त्यांनी प्रजा नाही निर्माण केली. आणि मग ते म्हटले ठीक आहे जाऊ दे बरं, त्यांच्याकडे नादाला लागता म्हणून. पण मग चूक लक्षात आली की त्याच्यात सातवांश अधिक टाकला गेला. त्यांच्यामध्ये काय होता? सातवांश प्रधानता असल्या कारणाने सनकादिकांनी या प्रजापती म्हणजे कामिकच आहे आणि त्याच्या ही पदं नाकारली. आणि मग सत्वगुण प्रधान मोक्षाला जवळ केलं, सत्वगुण प्रधान बनले. मग ब्रह्मदेवाने रजगुण प्रधान पोरांना जन्म दिला. म्हणून जेवढे कश्यपादी बाकीचे जे मुनी आहेत त्यांनी जे प्रजापती म्हणून ठरले गेले, नंतर त्यांच्यामध्ये राजांश प्रधानता टाकलं. जी माणसं राजांश प्रधान असतात तर त्यांच्यामध्ये कामाचा प्रादुर्भाव जास्त राहतो. काम प्रादुर्भाव असतोच कारण ते रजगुण प्रधान असतात. म्हणून आम्ही विष्णुदासांना निवडून काढताना सातवांश प्रधानता निर्माण करायचा प्रयत्न केला. कारण मग त्यांच्यातला राजांश कमी करायचा. ते तर 2 गुण खाचती मग एक धरी उन्नती, तैसियाची होती गती शिवाची. म्हणून मग आता आपल्यामध्ये तो राजांश आहेच आहे कारण आपल्याला वरून आलेला आहे. तमगुण आहे, रजगुण आहे, सत्वगुण बी नाही असा नाही. पण मग तुम्हाला आता वृद्धी करायला काय शिकवली? म्हणून विष्णुदास हे सत्वगुण प्रधान बनले पाहिजेत. म्हणून आहार विहार या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण टाकलेलं आहे, बाकी काही नाही. नाहीतर मग जीवस्य जीवनम, प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवाचा म्हणजे त्याचा तो खाद्य आहे असं आहे. ते प्रत्येक जीव हा नाश करत असतो. पण मग तुम्हाला त्याच्यातलं काय निवडायचं आहे? सत्वांशता काढायची आहे. म्हणून त्या प्रकाराने त्याच्या बाकीच्या सृष्टीच्या उत्पत्तीत ज्या वेळेला राजांश टाकला देवाने ब्रह्मदेवाने आणि निर्माण केले त्यावेळेला ते कामिक बनलेले दिसत आहेत. आणि ते पुढे कामिक त्याचे संस्कार अति दृढ आणि बलवान होत गेले. म्हणून लग्न करायचं, बापाने लग्न करून दिल्यावर त्याच्यासाठी पुढे संसार कसा करावा त्याच्यासाठी कुठे एज्युकेशन सोसायट्या तयार झाल्या. वेदे न करिता प्रेरणा तरी विषयावरी सहज वासना, स्वभावे सकळ जना सदा जाण सर्वासी. आणि त्याच्यासाठी हे आपोआपच त्या लोकांच्या बुद्धीमध्ये तो विषय सारा बसतो. त्याला कुठे ट्रेनिंग क्लासेस केलेले काही नाही ते आपोआप. तर त्याच्यामध्ये तो असा आहे. आणि बाकीचे प्राणी बी बघा ना, आहार निद्रा भय आणि मैथून समसमान आहे, सगळीकडे दिसतं. आणि याच्यासाठी काहीच करावं लागत नाही. निद्रा, आहार निद्रा भय आणि मैथून, तर या गोष्टी त्या सहजतेने त्याच्यामध्ये प्रवेश केलेल्या आहे. आणि मग आता त्याच्यामध्ये जर असेल तर त्याच्यापासून वेगळं होणं हे काय सामान्य गोष्ट आहे का? पण मग त्याला काय केलेलं आहे? सत्वांश प्रधानता. आता आपल्यामध्ये पूर्वीचे बी जे संस्कार आहेत, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी जे तुकोबराय सांगतात ना, ती शुद्ध बीजापोटी तर थोड्याफार बीज शरीराला सुद्धा धरलेली. म्हणून कुलीन घरामध्ये जन्म घेणारा हा कुलीनतेचा आश्रय करतो. त्याच्यावर संस्कार कोणते होतात?
कुलीनतेचे. उगाच कसंही या येड्यागत वागणाऱ्यांच्यावर संस्कारसुद्धा तसेच होतात. मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो ना, ते पोरं लहान लहान पोरं शिव्या देत चालतात. ते म्हणजे ह्यांचे आईबाप पाहत नाहीत का ह्यांच्याकडे, हे शिव्या देतात, इतक्या गलिच्छ शिव्या देत चालतेले. तर असं का? तर त्यांच्या घरातच कुठेतरी ट्रेनिंग मिळत असलं पाहिजे. हां हां नाही नाही, त्याच्यापेक्षा गलिच्छ जे शिव्या दिल्या जातात ना, ह्याविषयी सांगतो मी तुम्हाला. तर त्याच्यात हा जो आहे, तर मग त्याच्या तोंडातच तशी काय येतं येते, तर त्याला कारण आहे. हे तर आईबापाचं लक्ष नाही ना, तर हाणणं नसतं करायला धरून. तो जर मग जे सात्विक पोर आहेत पहा, एक शिवी त्याच्या तोंडातून कधी येणार नाही. त्या कौतुकाने नाही बरं का, पण सचिनच्या तोंडात मी कधीच शिवी नाही पाहिली, कधीच. त्याला ती शिवीच येत नाही, मूर्ख म्हणतो तो मॅक्झिमम. असं काय लई चिडला तर असं असतं, पण तुला काय कळत नाही, तुम्हाला काय असं होतं. त्याच्या आईवर चिडतो, ती काढला चिडला. पण त्यांनी शिवी दिलेली कधी ऐकली का? नाही, कोणाला बीच नाही, कोण बाहेर बी नाही. तर बाहेरचा आपला संबंध फार नाही, पोरांच्यात काय करत असला तर सांगता येणार नाही, पण नाही होणार त्याला. कारण तो काय होतं त्याच्यावर, आमच्या घरातच नाही ना चालत ते. तोच प्रकार सगळीकडे व्हायला पाहिजे. असं जर झालं तर काय होईल, तर त्याच्यामध्ये निश्चितपणे तो सत्वांश वृद्धी होईल तिथं. हां सत्यदूत बोली, हां सत्यदूत बोली. तर त्याला त्या अशा प्रकारचे संस्कार जर तयार झाले तर हे तयार होतात. आणि विष्णुदास कसे तयार होतील, असेच तयार हो. भट्टीत टाकल्याशिवाय माल नाही बनत ना हो, काहीतरी भट्टी पाहिजे ना तिथे काय. आणि मग हे भट्टीत या विष्णुदासांचे सुद्धा असेच संस्कार झाले. मग हे तो गेलो नेमोने ठाईचे, तर हे ट्रेनिंग क्लास कसला, तेव्हा बुद्धीचा निश्चय करून घेतलेला आहे की नाही, परावी या नारी रुक्माई समान, रुक्मिणी माता आहे ती. आणि मग आता रुक्मिणी माता आणि देव यांच्यामध्ये बी भेद नाही. अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, जो पुरुष आहे तोच नारी. झाला तो चराचरी आहे ना, तो चराचरी तोच झालेला आहे, एकच झालेला आहे. तेव्हा जो संपूर्ण चराचरात तोच भरलेला आहे, अशा प्रकारचा भाव. म्हणून पुरुष आणि नारी हा भेद कुठे नाही झाला, देवाकडून झाला नाही. कारण तोच नारी रूपातही तोच आहे आणि पुरुष रूपातही तोच आहे. मग तुम्ही भोग कोणाचा घेता, हा भागता झाला तर तो आमचा देवच आहे. आणि म्हणून तिथं आता रुक्माई आणि असं कसं काय केला, थोडासा भेद दाखवला. विठ्ठल आणि रुक्माई ह्या दोन नसून एकच आहे. जो पुरुष तोची नारी असं येते. आणि हे ते गेले नाही म्हणून नाही काय चराचरी. तर असं म्हटलं माऊलींनी की तो चराचरी तो मीच आहे. तर असा असणारा, मग त्याच्यामध्ये असा भाव तयार झाला वैष्णवांचा की हा आमचा देवच आहे. म्हणून त्याच्यात आईच्या ठिकाणी, म्हणजे ती आई आहे स्त्री. याच्यात आई ही, स्त्री ही आई असू शकते, पण स्त्री ही पत्नीसुद्धा असू शकते. कारण स्त्रीच्या अनेक रोल आहेत, भूमिका आहेत त्याच्या. पण त्याच्यामध्ये भावाची उत्पत्ती कशी होते, माऊली ज्ञानोबरांनी एक ओवी वापरलेली आहे. नाही तर का पतीचेनी का पतिपुत्रासी आलिंगी, का पतिपुत्रासी आलिंगी, का पतिपुत्राचे आलिंगी. तर एकची ते अंगी समांगी, परी पुत्राचे अंगी नरिगे काम, अशी एक ओवी. का पतिपुत्राचे आलिंगी, देखची एकची ते अंगी. परी पुत्रभावाचे अंगी नरिगे काम. पुत्रभावाचे अंगी नरिगे काम, म्हणजे चित्तात कामना उत्पन्न होत नाही. पतीशी दिलेलं आलिंगन आणि पुत्राला दिलेलं आलिंगन एकच दिसतं का नाही, माऊली ज्ञानोबराय म्हणतात. पण एका ठिकाणी काम आहे आणि एका ठिकाणी रहितता आहे. तर त्याच्या मग आता आमच्या दृष्टीने मी आमची रुक्माई झाली. अन्य स्त्रीला जर तुम्ही रुक्माई केलं तर तिथे काय झालं, तुमची आईच दिसायला लागली तिथे. आणि त्यावेळेला तिथे जरी ही झाला, म्हणजे अशा प्रकारचा संगही दिसत असला
तरीसुद्धा तिथे जर भाव असा असेल की ही माझी आई आहे, तर मग त्या ठिकाणचा विषय राहत नाही. आणि असं कोण म्हणतात, तुकोबऱ्या म्हणतात. म्हणून हे तो गेले नेमोनी ठाईचेचे. आमच्या हृदयामध्ये हे काय झालेलं आहे, हे ठासलं गेलेलं आहे. ज्याच्या हृदयात ठासलं गेलेलं आहे त्याला ठीक आहे, नाहीतर त्याला हे जर ठासलं गेलेलं नाही आणि परस्त्री माते समान आहे किंवा परस्त्री रुक्माई समान आहे हे माहीत असणं वेगळं आहे आणि हृदयात त्याचे शिक्कामोर्तब होणं हे वेगळं आहे. म्हणून तुकोबऱ्यांनी पहिल्या चरणातच तिथं असं म्हटलं की हे तो गेलं नेमोनी ठाईचेचे. आम्ही तिथे अटळ आहोत आणि आम्ही त्याच्यापासून परावृत्त होणार नाही. आता तुम्ही कोण, तर आम्ही विष्णुदास आहोत. असं म्हटलं की जाई हो तो माते नकरी सायास. आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विष्णुदास आहोत आणि विष्णुदास तसे नाहीत, कारण विष्णुदासांचं ट्रेनिंग क्लासच वेगळा आहे आणि व्हायला पाहिजे. याला सांप्रदायिकता म्हणतात बरं का. बरेच लोक म्हणतात काय हो तुमच्या संप्रदायाचे, काय सांप्रदायिकता. अरे आचरण शिकवलं आम्ही पहिल्यांदा. आम्ही तुम्हाला पहिल्यांदा तत्त्वज्ञान सांगणारच नाही. काय करायचं तत्त्वज्ञान सांगून त्याला, त्याच्यात जर आचरण शून्य असेल तर त्या माणसाला तत्त्वज्ञान फल देत नाही. तत्त्वज्ञान फल देत नाही. बरं, तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे, त्याची श्रेष्ठता नाही आम्ही नष्ट केली. पण तुम्हाला मग आम्हाला का फल मिळाना असं म्हणत असेल तर आम्हाला का फल मिळाना, तर तुझ्यात कुठेतरी घाबाड जिवंत असलं, मग ते धनाचं असेल, मानाचं असेल, या प्रतिष्ठेचं असेल, स्त्रीचं असेल, ते घाबाडच आहे सार. हे प्रतिष्ठेचं घाबाड तर ह्याच्यापेक्षाही बलवान आहे. आणखी हे जो विषय आहेत ना त्याच्याही पेक्षा अजून जर पाहिलं ना, तर प्रतिष्ठेचं घाबाड प्रचंड मोठं आहे. त्याच्या प्रतिष्ठेमध्ये जर हरवला ना, तो नसेल कदाचित संन्याशी असेल, पण प्रतिष्ठेमध्ये जर गेला ना तर त्याचा 100% नाश होतो. आणि हा एक डावच आहे देवाचा. मी तुम्हाला काल हे म्हटलं होतं परवा, या पैसे देऊन त्याला अधिक धन देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांना बुद्धी देणारा कोण आहे, तोच आहे. त्या मंबाजी बुवानी समजा त्याचं काय असेल, आतून कर्तेपणाचा अहंकार असेल त्याचा, पण त्याने पाठवून दिला. तरी एका दृष्टीने देवानीच परीक्षा घेतली. कोणाची, तुकोबरायांची. म्हणजे काठ, आणि मारलं त्याने काठ. याने काय देव काय एवढं रक्षण नाही करू शकत का आपल्या भक्ताचं, की तर त्याने फार काट्याच्या काठीने हाणस्तवर भक्ताला असं. तर ते म्हणले हो द्या, परीक्षाच आहे जरा, हो द्या त्याची बी परीक्षा एकदा. म्हणून म्हटलं आपली देव काय परीक्षा घेत नाही, आपलं बरं चाललेलं आहे. परीक्षेची लायकी नाही आपली, आणि देवाला माहिती आहे की हे काही लायकीचे नाही. आणि मग कशाला ह्यांच्या विनाकारण ताण देता, बरं आहे हरिपाठाला तरी येतात. तर त्या अशा प्रकारचा भाव आहे. पण तो कधीतरी आपल्यावर सुद्धा कृपा करेल. आणि कृपा करेल ज्या वेळेला सोनार जसा ते सोनं बाहेरच्या लोकांचं सोनं विकत घेत असतो ना, त्यावेळेला तो काय करतो, परीक्षाच करतो. तो त्याला घासून पाहिल, आग्नेत ताव देऊन पाहिल, त्यांच्याकडे काही केमिकल असतं ते टाकून पाहिल. तर ते असं झाल्यावर मग ते म्हणतात ठीक आहे, याच्यात किती अंशामध्ये डाग आळलेलं हे त्यांना कळतं. सोनार म्हणजे त्याचे सोनं घेताना जर एवढी परीक्षा करत असेल, तर एकदम विशुद्ध असलेला परमात्मा, शुद्ध असणारा निर्गुण निराकार परमतत्वात समावेश करून घेताना माईक तत्वाचा लेश सहन करत नाही. कशा माईक तत्वाचा लेशही सहन करत नाही. पहिली गोष्ट, माईक तत्वाचा लेश असेल तरी तो पुन्हा जन्माला जाईल, कारण त्याच्या पिंडाचा नाश होत नाही, म्हणजे त्याच्या जीवात्म्याचा नाशच होत नाही. जसं डिझॉल्व्ह होण्याची जी एक क्षमता आहे, मिठामध्येच ती क्षमता आहे की पूर्ण पाणी स्वरूप बनतं आहे. मीठ आहे ते पाणी स्वरूप बनतं आहे. पण त्याच्यामध्ये जर काही अंश असा जर टणक राहिला तर ते पाणी स्वरूप बनणार नाही. मीठ बनतं येते, पण मीठ पाण्यापासून बनणारा जो मोती आहे, स्वाती नक्षत्रातल्या थेंबाच्या पाण्याचा अंश त्या शंखात शिरल्यावर त्याचा मोती बनतो. मोत्याची शेती केली जाते असं समजतं. समुद्रात येत आहे का, नाही ना, इकडे करू राहिलेत लोक बाहेर.
ते यूट्यूबला येतं ना ते मोत्याची शेती. तुम्ही पाहिलं नाही का? तुम्हाला माहितीच नाही. हा? शंखामध्ये काहीतरी ती आहे, ती प्रक्रिया आहे. हा? शंखाची भाजी कशी काय राहील? काय सांगता येत नाही, काय करतील कलियुगातले लोक. ते नाही मला माहिती. मशरूमची भाजी माहिती मला. मशरूमचे त्याचे फार्मच आहेत, कारण ते हेच आहे, काय आहे ते वनस्पती म्हणतात ते, काय त्याला तरी काय म्हणतात ते, त्याला बुरशीसारखी एक वनस्पती. भुईफोड. तर त्याच्यामध्ये बी प्रकार आहेत. चला, तर तेव्हा आपला मूळ विषय असा आहे की या मोत्याचं पाण्यात रूपांतर होत. जळीची जळी होती म्हणजे न ओळखीती, न ओळखती. तशी पाण्याची होती मुक्ताफळे. मुक्ताफळे, बरोबर. मुक्ताफळ म्हणजे मोती. तर ते मुक्ताफळं पाण्यात विरघळत नाहीत. आणि मग न विरघळणारे, आता आपण बी त्याचीच परिस्थिती आहे. पण आता हा दृष्टांत थोडा बाजूला ठेवा. जर मोत्याचेच परत पाण्यात रूपांतरित कधी होणार? तर त्याला जर अशा सत्संगतीचा बारा लागला तर संभवनीय आहे. पण म्हणजे हा सिद्धांतामध्ये संभवनीय आहे. तर असं जर झालं तर तो भगवत स्वरूप होऊन जाईल. आणि जर चित्तात काम असेल, चित्तात कोणताही काम असेल, कोणत्याही अनात्मविषयक भोगाचा काम शिल्लक असेल, तर भगवंत त्याला कोणत्याही प्रकारची कृपाही करत नाही आणि जवळही घेत नाही. आता ते लोक फक्त म्हणत राहतात, किंवा आपल्यालाच आतून इच्छा असते लोकांनी आपल्याला वेदांताचार्य म्हणावं, असं आपल्याला लोकांची अशी विचार राहते किंवा लोकांनी आम्हाला असं काहीतरी म्हणावं. असं ते काय, तुम्ही आहेत का नाही हा भाग काय, कारण लोकांना कुठं काय कळतं की आपल्यावर देवाची कृपा आहे. तर हे आपल्यावर आहे का नाही आपल्याला माहिती नाही की काय परिस्थिती आहे आपली. आणि त्याच्यामध्ये हा विषय चाललेला असतो. तर तेव्हा या लोकेशना आहे, सगळे फार मोठी लोकेशनं तयार झालेली, आणि त्या लोकेशनेमध्ये हे चिकटलेले. काय करणार त्याला, बाकी काही नाही. पण देव आपलासा करणार 100% नाही. तर या परीक्षा व्हायचेत, आणि परीक्षेत नेमके फेल होत जर झाला की विषय संपलेला असतो त्याचा. त्यांनी परत सुरू करायचा आपला पाढा आणि अध्ययन करावं, अभ्यास करावा. त्याच्यापेक्षा भगवत चिंतनात कालावधी घालवावा. आणि तुकोबराय म्हणतात, म्हणून तो जायो तो माते न करी जायास. आम्ही विष्णुदास. आम्ही कोण आहोत? तर विष्णूचे दास आहोत. आणि विष्णूने ज्या स्त्रीचा त्याग केलेला आहे, आता इथं थोडा अर्थ दुसरा बदलायचा असा आहे. ज्या वेळेला लक्ष्मी हार घेऊन आली देवात, सगळे देव उभे होते, आणि त्यावेळेला मग त्या सगळ्या देवांकडं तिने पाहिलं. सगळे देव छाती पुढं काढून आपल्या गळ्यात कधी हार घालते असे पाहत होते. आणि बाजूला भगवान विष्णू उभे होते, तिच्याकडे पाहिलंसुद्धा नाही, तर तिने समोर येऊन असा गळ्यात हार घालायचा प्रयत्न केला. तर तिने भगवंताने लगेच तोंड फिरवलं. म्हणजे तोंड फिरवल्यावरती ते म्हणजे जसं ते काय म्हणतात त्याला, स्वयंवर. त्यांनी स्वयंवर निवडायचा, म्हणजे वर त्यांनी निवडायचा. पण स्वयंपती निवडण्याची तुमच्याकडे काय क्षमता आहे का नाही? तुम्ही सुद्धा निवडू शकता ना. त्याच्यामध्ये काय आहे? भगवान विष्णूंनी नाही स्वीकार केला, म्हणून ती पाय धुवावयाच्या दैवा अभिमान सांडोनी पांडवा, काहीतरी मध्ये राहिलं. हां, अभिमान सांडोनी पांडवा हां जवळी कवा आहे ती वेगळी ओवी आहे. तर तेव्हा पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, हे बरोबर. तर अभिमान टाकून ते त्या ठिकाणी शरण गेली. मग भगवंताने स्वीकारलं तर म्हणते काही नाही, तर तुम्ही फक्त तुमच्या सर्वस्व करून सेवा. हां, ऐका, पूर्ण सांगा ना. त्या चला, मग आता आमचे भगवान विष्णू, आम्ही त्यांचेच दास आहोत ना. बापाचे गुण पोरामध्ये उतरले पाहिजेत ना. आम्ही विष्णुदास म्हणून घ्यायचं, आणि बाप काय लेवलचा आणि आम्ही काय लेवलचे. तर म्हणून तुकोबराय म्हणतात नाही, आणि तुकोबराय तर म्हणतात ना, बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही बळीवंत झालो, आणि मग
तुम्ही बळीवंत झाले तर आम्ही बळीवंत असे झालो की आम्ही जन तण धन केले तृणाई समान. हे आत्ता होऊन गेलेला अभंग आहे. आणि मग त्याच्यातला धन तृणा समान केले, पण एक विषय तुकोपर्यंत खटकत राहिला, म्हणून तो पुढे री ओढलेली दिसते की स्त्रीच्या बाबतीत तुम्ही काय केलं. तर तुकोबराय म्हणतात, नाही आम्ही विष्णुदास तैसे नव्हो. हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी गळा खाटमा. जर सर्वत्र आहे तर मग एकाची हानी व्हावी आणि एकाचा, म्हणून संतांची एक नजर आहे. हे जे चरण आलेलं आहे ना, ते तुकोबरायांच्या म्हणजेच संतांच्या नजरेतून आलेलं आहे. आणि त्यांच्या नजरेतून कोणाचं पतन होताना सहन होत नाही त्यांना. ते कोणीच खाली जाऊ नये, सगळ्यांचा उद्धार व्हावा. तर अशा प्रकारची कृपाळूपणा हे संत लक्षणही दिसतं या चरणामधून. तेव्हा न साहे मज, आता तुमची थोडीच हानी होती, तिची होणारी हानी ती त्या बाईची होईल, तुमची काय हानी होऊ राहिली. पण न साहे मज, तुझे हे पतन, तुझं हे पतन मला सहन होत नाही. आणि तो संतांचा स्वभाव बी आहे. म्हणून तर ते सन्मार्गाला लागले, सन्मार्ग सांगायला लागले, लोकांना सन्मार्गावरती लावलं. सन्मार्गवर्तीनं हा संत हा असं लक्षणामध्ये बसले ते. आणि मग त्यांनी समाजाचा सगळ्यांचा काय केला, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांचे अवतार झाले. म्हणून तुकोबराय म्हणतात की मला तुझं हे पतन सहन नाही होत. तर तेव्हा मग पतन सहन नाही होण्याचं हे कारण मीमांसा आहे की त्यांचा भगवत भाव आहे. आणि त्या भगवत भावाच्या नजरेतून पाहिलं तर हे जे आहेत हे दुष्ट आचरण करतायत. परमार्थामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आचरण शिकवलं. उत्कृष्ट आचरण जर नाही करता आलं तर मग त्याची ती भक्ती तरी काय कामाची, किंवा नुसत्या गळ्यात माळी घालून तरी काय करायचं आहे. कारण जर त्याचं आचरण खराब असेल तर ते आचरण खराब आहे त्याचं. म्हणून पहिल्यांदा आचरण श्रेष्ठता, आणि आचरण श्रेष्ठ झाल्यावर मग विचार श्रेष्ठता. त्याचा आचार श्रेष्ठ झाला की विचार श्रेष्ठ बनतात. आणि आचारच भ्रष्ट असेल तर विचारही नष्ट होतात, भ्रष्ट होऊन त्याचा नाश होऊन जातो. म्हणून मग तिथे कोणी तारायला नाही. म्हणून परमार्थात नाटक नाही चालत, वास्तवता चालते. आणि ती वास्तवता जर कोणती असेल तर तुम्हाला आपण, म्हणून तुकोबरायांनी बऱ्याच अभंगात म्हटले, फार नका करू, थोडं करा पण चांगलं करा, म्हणजे निरं करा. आणि असं जर झालं तर चांगलं राहील. तेव्हा निरे थोडे परी निरे असं. तुकोबराय हे स्वतः संत असल्या कारणाने न साये मज तुझे हे वतन, आणि नको हे वचन दुष्टवधो. तर दुष्टवधो म्हणजे वाईट बी बोलणं चालू आहे त्या स्त्रीचं, तर तू हे अजिबात इथं बोलू नको. तर तू माझी माता आहेस, रुक्माई समान आहेस. म्हणजे भगवत स्वरूप अशा पद्धतीने त्याला केलेलं आहे. गाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नहो. आम्ही तुला तसे वाटलो का, जे कामिक आहेत, कामसू आहेत असे वाटले का, तर नाही. तर आम्ही त्याच्यातले नाही. याचं कारण जाणीवपूर्वक ज्यांनी काय केलेले असते, साधना करून या पदावर गेलेले, तर दासाच्या विष्णुदासाच्या पदावर गेलेले, तर त्या साधनेच्या अंती. आणि मग तुला आता त्याच्यात काय असलं पाहिजे, मंबाजी बुवा तिथे असले पाहिजेत जवळपास, हेही त्याच्यावरून लक्षात येतं. नुसती स्त्रीला पाठवलं आणि पतन करायला लावलं असा अर्थ नसेल तिथे कुठतरी. कारण ते दुष्ट माणसं जे आहेत ते अशा प्रकारचे राहतात. आणि त्यांच्याकडूनच खुश असेल की तू असं करत राहा, बोलत राहा. तेव्हा तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार तरी काय नर कमी झाले या विश्वामध्ये, काही कमी आहेत का अशी कामिक माणसं, तर तिकडे जाऊन तरफडणार अशी भाषा आहे जवळपास. ते म्हणजे शिवी एक प्रकारची ही याच्यामध्ये आलेली समाविष्ट, जरी स्पष्ट दिसत नसेल तरी चांगल्यापैकी शिवी आहे ही. तिकडे जाऊन तरफड म्हटले का विष्णुदासांच्या छंदाकडे नको जाऊ. तर याच्यात आणि मग तिला उपदेश बी केलेला आहे. दुसरा एक भाग आहे. त्यानंतर ती स्त्री निघून गेलेल्याचं उदाहरण येतं. आणि निघून गेल्यानंतर
जसा आता याच्यामध्ये कित्येक अशा काही स्त्रिया आहेत ज्या तिला कदाचित काम सांगितलेलं असेल, कुणी या मंबाजी बुवांनी हे काम दिलेलं आहे, ती स्त्री तशी असेल असं नाही. तर तिला त्या कारण अण्णा म्हणायचे देहविक्री करणाऱ्या स्त्रिया त्या तरी बऱ्या, कारण ते पोटासाठी तरी कामं करतात त्यांच्या, है ना. त्या कीर्तनकारावर बोलताना अण्णा म्हणायचे ते तसे की देहविक्री करणारे त्यांनी त्यांचं शरीर तरी विक्री केली, पण कीर्तनकारांनी काय विकलं की जे त्याच्यातून त्यांनी एक तर तुकोबरायांची माऊलींचीच प्रमाणं उचलली ना तुम्ही, आणि तुम्ही स्वतःला तुम्ही काय मिळवलेलं आहे त्यातलं, तर काही नाही. म्हणून तुम्हाला त्याचं विक्री करण्याचा काय अधिकार आहे? संतांचं वाङ्मय विक्री करायचा काय अधिकार आहे? तर काय अधिकारच नाही त्याच्यात. पण म्हणून त्यांच्यापेक्षाही खालची स्टेप आहे इकडे, आणि त्याच्यात वरून जरी दिसायला मंजूळ शब्द दिसत असतील इकडचे परमार्थातले, पण त्याच्या पाठीमागची हेतुता जर पाहिली तर ती विक्री करणाऱ्या विक्री करणाऱ्या स्त्रीपेक्षाही कनिष्ठ भूमिकेमध्ये गेलेली. त्या मंबाजीबाईने हिला पाठवलेला असेल तर काही गणिकांचा उद्धार झालेला आहे. गणिका हा शब्द येत असतो, त्याच्यात संत वाङ्मयात आलेला आहे. गणिका उद्धरली, अशा गणिका ती स्वर्गलोका नेली असं म्हणा. तर त्या गणिकांचा उद्धार आहे. कानोपात्रा गणिका नव्हती, तिची आई होती. हां, तिची आई होती. तर त्यांचे उद्धार झालेल्याचे वर्णन येतात. संतांच्या या वाणीने फरक पडू शकतो का? 100%. म्हणजे ती वाणी इतकी प्रभावी राहते की यांचे उद्धार होऊ शकतात. म्हणून तुकोबरायांनी जरी खडसावून सांगितलेलं असेल त्या याला, तर मग कोणी म्हणेल की फारच बुवा खालची वाणी वापरली तुम्ही, तर तशी काही नाही. खालची वाणी नसून ती उद्धाराची वाणी आहे. कारण त्यांना जर एखाद्या स्त्रीचं पतन पाहवत नसेल तर ते तिच्याकडून काय अपेक्षा करतात? उद्धाराची. म्हणजे नस आहे मग तुझे हे पतन, शंकाशी निर्माण होते, तुझे पतन नस आहे. पण तुकोबर आहे, तुम्ही तर वाणी अतिशय खालची काढलेली दिसते 4थ्या चरणामध्ये. अशी शंका आहे का? तुझे पतन मला सहन होत नाही आणि दुष्ट वचन वधू नको. आणि मग तुकोबरायांनी जे वचन काढलेलं आहे ते कोणतं आहे? तर ते वचन म्हणजे एका प्रकाराने थोडेसे शिवीस दिलेले असा प्रकार होत होतो. आणि मग तुम्ही का दिली तुकोबराय तिला, असा एक भाग आहे ना. तर त्याच्या हिताची तळमळ आहे त्याच्या पाठीमाग. आणि असं आहे, काही वेळेला खडसावून भाषा केली तर त्याचा परिणाम होतो. आणि लय असं लिचिपिची सांगितली हां, तर त्यांच्या झाल्या ना, त्यांच्यात प्रभाव झाला तो, आणि नंतर त्या बदलून गेल्या. तर असे तुम्हाला अनेक उदाहरणं दिसतील की ज्याच्यात त्यांचं काय झालं, उद्धार होऊन गेलेले. तर म्हणून अशा प्रकारचे जे वाणी करून काय झालेलं आहे, वाणी बोलून तुकोबरायांनी तिच्या हिताचा विचार प्रतिपादन केलेला आहे. नाहीतर वर म्हणतात नको हे वचन दुष्ट वधो, आणि परत तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रातार, तरी काय नर थोडे झाले. हे काय झाली, एक प्रकारची वाणी ही कठोर वाणी झाली. आणि मग ही कठोर वाणी तुम्ही कशी काय उच्चारलं, तर तिच्या हितासाठी बोलले. आणि संतांना जनाचा कळवळा आहे म्हणून सगळ्या जनाचा उद्धार व्हावा अशी तळमळ या अभंगातून दिसते. हां, हां, त्याच्यावरती देऊन त्यांचे आदर केलेले केलेलेच आहेत. आणि त्याच्यासाठी साधूचंच हृदय पाहिजे. पण तसं छत्रपतींचं हृदय साधू हृदय आहे. हां, नीतिपंथ अगदी एकदम. तर तुम्हाला हे असं दिसेल तुम्हाला. पण तेच याच्या विरोधात जर पाहिलं ना तर मुघलांची फारच आणि फार मोठं नुकसान झालं त्या काळामध्ये. काय देवाचं मनोगत असेल तसं असेल बरं का, परंतु भारतभूमीचं फार मोठं नुकसान झालं त्याच्यामध्ये, की ज्याच्यामुळे संस्कार सगळे नष्ट. हां, आणि असे काही राजे तयार झाले की जे साधूच होते यांच्यासारखे. आणि भगवंतानी स्वतः रक्षण केलेलंही दिसतंय त्यांचं. हां, म्हणून त्यांचं रक्षण म्हणजेच धर्माचं रक्षण आहे. शिवाजी महाराज युद्ध करून होणारे मिळत होते स्वप्नात. हां,
तर तेव्हा भवानी माता प्रसन्न. तुकोबरायांच्या या अभंगामधून तुकोबरायांनी जे 2 विषय पाठीमागून आलेले होते पैकी एक विषय विष्णुदासांनी कसा तुच्छ ठरवलेला आहे, अर्थात त्या विषयाचा छंदबुद्धीतून वजा करून टाकलेला आहे आणि तशा प्रकारची निश्चयात्मका बुद्धी गेले हे नेमोनी हायची अशी निश्चयात्मका बुद्धी या संतांनी केलेली आहे. आणि प्रसंग जर समोर आला तर ते त्याचं स्मरण करून त्या बुद्धीवरती ते काय करतात, आरूढ राहतात. नेहमी आपली ज्या वेळेला आपण नियमावली करतो ती नियमावली आपल्या बुद्धीमध्ये फिट असली पाहिजे, नाही तर नियमावलीच पुसून गेल्यावरती मग त्याचं काय होईल. म्हणून आपले आपण जे घातलेले नियम आहेत ते नियम म्हणून म्हटलं जास्त करू नका, कमी करा, पण युक्त आचरण हे चांगलं आचरण करणं हा श्रेष्ठ वारकऱ्याचा धर्म आहे. तो चांगलं आचरण करून राहतो. नाही तुम्हाला आलं जास्त काय जमलं तर नका जमा वा पुढच्या वेळेला करणार. तर मागचे बी जन्म बरेच गेलेले आहेत आणि पुढं तरी जन्म घालावेच लागतील ना, मग आता काय करणार आहे. पण मग जास्तीत जास्त पहिल्यांदा आचरण बदललं, मग त्यांनी भक्तिमार्गातलाही शुद्ध भक्तिमार्ग घेतला.